हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियात तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले आहेत 11:15. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आत्ता मी सगळे कामं वगैरे आवरले, फ्रेश झाली आहे. आणि बाबूचे पप्पा गेले बाबूला स्कूलवरनं घ्यायला, त्याचा पेपर आहे. मग त्याची आज शाळा लवकर सुटणार होती. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आज जाणार आहे मी मंदिरामध्ये. तर आईने बोलवलं आहे. आईला ना आई बोलली ये माझ्याकडे, तोरण बांधायचं आहे तिथे नारळाचं. सो तुम्ही जा आणि तुमच्या हाताने तोरण बांधून घ्या. तर आपल्या इथं छोटंसं एक मंदिर आहे साते आसरा माताचं. तर तिकडे आपण जाणार आहोत. सो ओ बापले, मेरा बेटा आ गया. कसा होता बाबूचे पेपर? पप्पी द्या मम्माला. चला किसी. कैसे है तू? ठीक आहे, तब्येत ठीक आहे. टिफिन फिनिश केला बाळा? नाही केला. अच्छा, जाऊ दे आता खा. तर नाही केला का बाळा? खायचं ना पिल्लू, असं नाही करायचं. शूज बघ, शूज पण नको ठेवू, छी असतात ना बाळा, खाली कर. तर आता आलाय बाबू स्कूलवरून. आणि पाऊस नाही आला. हे बघा हे बाबूचे पप्पा इकडे बसलेत. ओ हाय करा. हॅलो बाबू, हॅलो गाईस कर. हॅलो गाईस. कसं आहात तुम्ही सगळे? तर हे बघा बाबूनी टिफिन खाल्लेला नाहीये वाटतं. मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट. फिनिश कर. का बरं नाही केला बाळा? टिफिन फिनिश करायचा ना. मम्मी तुला एवढा सकाळी उठून गरम गरम बनवून देते आणि तू का टिफिन फिनिश करत नाही पिल्लू? तुम्हाला सांग बरं, का नाही करत टिफिन फिनिश? हा बघा आहे त्याच्यावर काय परिणाम. खेळायला सुरू. काय बघताय? त्याला ओरडा ना. टिफिन का खाल्ला? अशी पटापट रेडी झाली मग मी, कारण मला येत होते मम्मीचे फोन. मला जायचं होतं किराणा दुकानामध्ये, नारळ घ्यायचे होते ना. मग अशी फटाफट रेडी झाले. त्याच्यात बाबू पण घाई करत होता, मम्मी चल पटकन, निघ पटकन. सो मी झाले रेडी. लाईट बंद करा, फॅन बंद करा. तर हाय हॅलो गाईस. तर निघलोय आम्ही आवरून फायनली बाहेर. बाबू चल. माझी कालची रांगोळी तशीच आहे, छान. आणि माझा बाबू बघा, क्यूट बॉय, किती भारी दिसतोय. नजर नको लागायला. गुढीपाडव्याची रांगोळी. माझा नवरा हसतोय गुढापाडवा आहे म्हणून. का तर वरून मी ते LNT दिली नाही मी. असू द्या ना, मग होतं कधी कधी. तर चला, भेटते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर. बघत राहा तुम्ही असाच व्हिडिओ. बाय. आपण आलो होतो किराणा दुकानामध्ये. आपण चांगले छान मस्त असे पाण्याचे नारळ घेतले, खडी साखर घेतली, अगरबत्त्या घेतल्या आणि ही आपण सगळं घेतलं आणि निघालो घराकडे. कारण घरून आपल्याला हळदी कुंकू घ्यायचा होता. आणि हे बघू शकता, बाबूने घेतलाय कुंकू, आहोने घेतले नारळ आणि मी घेतले फूल. आणि हे बघा समोर आहे मंदिर, त्या झाडाखाली. ते साते आसराचं मंदिर आहे. आणि इथे खूप लोक येतात. खूप लोकांचं इथं आस्था आहे या मंदिरावर, श्रद्धा, आस्था. तो खूप छान असं मंदिर आहे. छोटंसंच मंदिर आहे, पण खूप पावतो लोकाला. खूप पावते देवी ही लोकाला. सो लोक इथं खूप येतात. खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते इथं. काही म्हणजे पौर्णिमा वगैरे काय असलं ना तर खूप गर्दी असते. तर तुम्ही बघू शकता. आता हे बघा असं मंदिर आहे. तर आता ते तिकडे राहतात, तर ते चावी आणायला गेले. तिथे लॉक आहे ना, सो आता ते लॉक खोलतील आणि त्याच्यानंतर आपण तोरण बांधूयात. बाबू
हा तशी आडवा घ्या. बाळा, ये इकडं. बाबू, वर. इथं कापूर पण नाही लावलं असं. थांब, सरक सरक बाबू, सरक सरक ना, सरक ना. छान बस का खूप छान पेटलं बघा. चालू राहू दे. काढा. बाबू चल, जे गप्पा कर. जे गप्पा कर. कोणते गप्पा? काय सगळे माझ्या पिल्लूला. खरंच नाही. आता बांधा तोरण. वरती बांधा. बाबू इकडे चल. मध्ये बांधा, मध्ये त्या. हा, त्याला बांधा. बाबू इकडे. एक सुंदर दोन्ही हातात धरून मला हा. बांधता येईल. बांधा. असं आपलं मस्त तोरण बांधून झालंय, बघू शकता तुम्ही. बाबू चल इकडे. बाबू चल इकडे. तर अशी आपलं पूजा झाली, दर्शन झालं आणि हे आईचं नवस पूर्ण झाला होता म्हणून तोरण बांधलं होतं. तर तुम्ही म्हणाल कोणता नवस, जर तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मग मी पुढचा व्हिडिओ बनवेल. तर चला, तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.